हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे परागसर मॅथ्स सेशनमध्ये. तर आता जस्ट कंडक्ट झालेल्या पहिल्या सेशनमध्ये कशाचे जेई मेन्सच्या एक्झाममध्ये त्याशी रिलेटेड आपण जे क्वेश्चन करणार आहे. त्याचा पहिला क्वेश्चन बघा सेक्शन ए मध्ये. हा क्वेश्चन आहे कदाचित 23 जानेवारी 2025 सेशन मधला, कदाचित 23 आहे कदाचित. ओके, 24 इव्हनिंगचं असू शकते किंवा 23 जानेवारी इव्हनिंगचं, राईट. तर क्वेश्चन बघा, क्वेश्चन कसा एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे. जर करेक्ट आन्सर फाइंड करायचं तर एकच आन्सर करेक्ट असेल की 7 इक्वल टू काहीतरी 5 प्लस मल्टिप्लिकेशन आणखी काहीतरी टर्म, मल्टिप्लिकेशन आणखी काहीतरी टर्म आणि टेन्स टू इन्फिनिटी. आता ती ओळखण्याचे मेन पॉईंट्स कुठले आहे? हे एक सिरीज आहे. कुठल्या टाईपची सिरीज आहे ओळखण्यासाठी? स्टार्ट करतो आपण 5 पासून, नंतर त्याला मल्टिप्लाय केला 1/7 नी, परत नेक्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलाय 1/7 नी आणि म्हणून काय झालं 1/7 चा स्क्वेअर झाला, म्हणजे ह्या एक जीपी झाला. हे तर माहिती आहे, इथे 1/7 चा पॉवर 0, 1/7 चा पॉवर 1, 1/7 चा पॉवर 2 हा एक जीपी झाला. सोबत सोबत पहिली टर्म 5 आहे, 5 मध्ये काहीतरी ऍड केला अल्फा, त्याच्यामध्ये परत आणखी अल्फा ऍड केला, हा एपी झाला. सो बेसिकली जी आपल्याला सिरीज मिळाली आहे 7 इक्वल्स टू 5 प्लस 1/7 5 प्लस अल्फा 1/7 5 प्लस 2 अल्फा, ठीक आहे, याचं स्क्वेअर. हे काय एक एजीपी आहे, अरिथोजॉमेट्रिक प्रोग्रेशन, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन पण आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन पण आहे. याची काय इन्फायनाइट सम आहे. इन्फायनाइट असलीच पाहिजे, कारण की जर 1/7 हा जो आहे हा 1 पेक्षा छोटा आहे. तर जेव्हा कधी आपला r 1 पेक्षा छोटा असतो आणि सिरीज इन्फायनाइट असते तेव्हाच फक्त आपण त्याची ऍडिशन करू शकतो. नाहीतर जर हा 1 पेक्षा मोठा असेल तर सिरीज डायव्हर्जंट होते, त्याची कोणती एक्झॅक्ट व्हॅल्यू येत नाही. इथे सिरीज आहे कन्व्हर्जंट किंवा एजीपी आहे. तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती स्टार्ट करतो आपण 5 पासून, तर हा झाला आपला a. प्रत्येक वेळेस आपण r ने मल्टिप्लाय करतो तर हा झाला आपला r, ठीक आहे. 5 मध्ये काहीतरी ऍड केलं, हा झाला आपला कॉमन डिफरन्स d. यांची गरज नाही. सो बेसिकली कुठल्याही समचा फॉर्म्युला काय होता एजीपीचा? a अपॉन, मी फॉर्म्युला लिहितो आधी लेफ्ट राईट साइडला, सम इक्वल्स टू इन्फायनाइट एजीपीचा. इन्फायनाइट एजीपीचा काय फॉर्म्युला आहे? a अपॉन 1 मायनस r प्लस d इंटू r 1 मायनस r चा होल स्क्वेअर. हा जनरल फॉर्म्युला आहे. तुम्हाला आठवत असेल आपण हा शिकलेला आहे सिक्वेन्स आहे सिरीज मध्ये, राईट. सिंपलचा फॉर्म्युला, काही मोठं काही काम नाही, फक्त व्हॅल्यूज पुट करायची आणि आन्सर काढायचा आहे. सो a किती आहे 5 अपॉन 1 मायनस r किती आहे 1/7 प्लस कॉमन डिफरन्स आहे आपला अल्फा, r आहे 1/7 आणि हा झाला 1 मायनस 1/7 चा होल स्क्वेअर. एवढंच काम होतं, बाकी काहीच नाही. सिम्प्लिफाय करू. 7 इज इक्वल्स टू बघा 5 7 इंटू 1 7, 7 मायनस 1 6, 6/7 आहे तर 7 वरती गेला, राईट. सेम लॉजिक इथे अल्फा/7 आहे, ठीक आहे, मी खाली लिहितो अल्फा/7. इथे झाला 7 इंटू 1 7 मायनस 1 6/7 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर खाली 7 चा स्क्वेअर वरती. तर हा एक 7 आणि एक 7 कॅन्सल झाला बेसिकली. सो 7 इक्वल्स टू, इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे, कॉमन काढला, इथे राहिला 5/6, इथे अल्फा अपॉन 6 चा स्क्वेअर. 7 7 कॅन्सल, लेफ्ट साइडला फक्त 1 राहिलं. सो 1 इज इक्वल्स टू, आता थोडं सिम्प्लिफाय करू शकतो आपण. कसं सिम्प्लिफाय करणार बघा, 6 चा स्क्वेअर, सो हा झाला 30/36, ठीक आहे. याचा 136 बेस आहे, सो प्लेस अल्फा, ठीक आहे. दोघांचा कॉमन बेस आहे 36, कॉमन मल्टिप्लाय करा, सिम्पली मल्टिप्लाय केला, हा झाला 36 इक्वल्स टू 30 प्लस अल्फा, इकडे येऊन मायनस होणार आणि हा झाला 36 मायनस 30 इक्वल्स टू अल्फा. सो बेसिकली अल्फा इक्वल्स टू आपल्याला मिळाला 6, ठीक आहे. हा झाला आपला आन्सर. कुठे फर्स्ट ऑप्शन. सिंपलचा क्वेश्चन, एकदम फास्ट होणारा. मी थोडं एक्सप्लेन करायला वेळ घेतला, तुम्ही हा क्वेश्चन 1 मिनिटात जवळपास कंप्लीट. तर सेकंड क्वेश्चन मध्ये बघा, आपल्याला गिवन आहे की a and b आर बायनॉमियल कोएफिशिएंट. लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले काय आहे कोएफिशिएंट्स आहे. a ची काहीतरी व्हॅल्यू असेल, b ची काहीतरी व्हॅल्यू असेल, आणि बायनॉमियल कोएफिशिएंट म्हणजे एक्सपान्शन असेल. एक्सपान्शन कसं दिलेलं आहे 1 प्लस x टू दी पॉवर
2n मायनस 1 याचं कुठलाही कोएफिशियंट समजा कुठलाही टर्म जर एखादी टर्म असेल आपली r+1 नंबरची टर्म असेल r+1 आपल्याला कोएफिशियंट काय मिळतो या एक्सपान्शनसाठी 2n मायनस 1 c r मिळेल आणि x चा पॉवर असतो आपला r 1 चा कुठलाही पॉवर घ्या 1 चा कुठलाही पॉवर 1 असेल आणि ते इम्पॉर्टंट पॉइंट काय की आपल्याला कोएफिशियंट म्हटलं हे फक्त कोएफिशियंट याचीच गोष्ट सुरू आहे त्याचा आपल्याला काही घेणं नाही a दिला 30th टर्म सो a इज 30th टर्म आता 30 नंबरची टर्म पाहिजे असेल तर r किती झाला हा 30 आहे टोटल r किती होणार 29 तर बेसिकली टर्म काय होणार 2n मायनस 1 c 29 ओके आणि b कुठला म्हटलं b म्हटलं 12th नंबरचं कोएफिशियंट सो 12 नंबरचं कोएफिशियंट 12 जर हा असेल तर r किती झाला 11 सो 2n मायनस 1 c 11 आता गिवन कंडिशन काय म्हणते आपल्याला की 2a इक्वल टू 5b तुला करू आपण 2a इक्वल टू 5b आपल्याला करायचं आहे नो प्रॉब्लेम तर 2 टाइम्स a ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे 2n मायनस 1 c 29 आणि 5 टाइम्स b घ्यायचं असेल तर 2n मायनस 1 c 11 ओके आता मेन मुद्दा सुरू होते इथून याला कसं सॉल्व करायचं मेन मुद्दा सुरू होते इथून की याला सॉल्व कसं करायचं तर आपण काय करूया एकदा याला फॉर्मच्या मध्ये लिहून घेऊ फॉर्म कसा आहे आपला 2 टाइम्स वरती काय असणार आहे 2n मायनस 1 फॅक्टोरियल खाली काय असणार आहे 2n मायनस 1 आणि मायनस 29 आपल्याला 2n मायनस 30 फॅक्टोरियल 2n मायनस 1 आणि या मायनस 29 30 फॅक्टोरियल आणि सोबत 29 फॅक्टोरियल this should be equals to again 5 into 2n minus 1 that's a factorial divided by again 2n minus किती आहे 11 आणि एक minus 1 आपल्याला -12 फॅक्टोरियल आणि हा 11 फॅक्टोरियल ओके दोन्ही साइडला ही व्हॅल्यू कॉमन आहे कॅन्सल करून टाका आपल्याला या गोष्टीला इक्वेट करायचं बघा इक्वेट करताना थोडासा इशू काय 2 आणि 5 इक्वल होणार नाही हे दोन जर इक्वल झाले आपण याला काहीतरी कंपेअर केलं असतं मग हे दोन जर इक्वल होत नसेल तर काय करू शकतो आपण ओके हे दोन जर इक्वल होत नसेल तर काय करू शकतो हा प्रश्न आहे अशा वेळेस काय करायचं नंबर्स पुट करून बघायचे नंबर्स हे जे नंबर्स आहे ना एवढं सॉल्व करायला परवडत नाही खूप एक्सपान्शन नाही हे नंबर्स पुट करून बघायचे इक्वल येऊ शकतात तर नंबर पुट करायचे म्हणजे काय करायचं ओके राईट नंबर पुट करायचे म्हणजे काय करायचं तर असा नंबर चूज करायचा जवळपास वाटतो उदाहरणार्थ जर समजा मी उदाहरण सांगतो फक्त 20 पुट केलं तर 20 × 40 म्हणून 30 गेले 10 आणि ह्या 40 मधून 12 गेले 28 तर 10 28 आणि 12 29 जवळपास ठेवला आहे 21 पुट केलं तर 21 दुनी 42 मधून 30 गेले 12 नाईस इथे 12 दिसते आपल्याला 40 मधून 12 गेले किती राहते 28 दिसत नाहीये ओके हे दोन चांगले ऑप्शन आहे 14 जर पुट केले 28 मधून 3 नाही चालणार 14 दुनी 28 होईल ना -30 नाही चालणार निगेटिव्ह नंबर होईल 40 दुनी 80 मधून 30 खूप मोठा नंबर झाला 20 किंवा 21 मध्ये आपण चूज करूया तर आपण काय करू सध्या दोन पैकी चूज करू कुठलं तरी मी सध्या पहिले 21 चूज करतो रिझन काही रिझन नाही आहे जस्ट याच्या आधी मी सॉल्व्ह केलेल्या क्वेश्चनला तर मला माहिती आहे की आन्सर जवळपास 21 आहे ठीक आहे काय करू मी 21 पुट करतो सो 2 टाइम्स 21 × 2 हा झाला 42 मायनस 30 हा झाला ठीक आहे सेकंड ऑप्शन साठी करतो आपण सॉल्व 42 मायनस 30 12 फॅक्टोरियल आणि हा 29 फॅक्टोरियल इक्वल्स टू 5 टाइम्स आपण झाला 42 मायनस 12 हा झाला 30 फॅक्टोरियल आणि हा 11 फॅक्टोरियल तर चेक करूया आपण होते का पॉसिबल ठीक आहे इथे 29 फॅक्टोरियल 30 फॅक्टोरियल आहे इथे 12 आहे इथे 11 ओके हा झाला लेफ्ट साइडला 2 तर इथे 12 फॅक्टोरियल लिहू शकतो मी 12 × 11 फॅक्टोरियल इकडे 11 फॅक्टोरियल हा 11 फॅक्टोरियल कॅन्सल 30 ला लिहू शकतो मी 30 × 29 फॅक्टोरियल हे दोन्ही पण कॅन्सल इथे करायला फक्त माझ्याकडे 2/12 आणि इकडे राहिलाय 5/6 तुम्ही कंपेअर करा तर हा झाला 1/6 आणि हा पण झाला सॉरी 30 हा पण झाला 1/6 so LHS equals to RHS therefore our answer is 21 मोठ्या क्वेश्चनला सॉल्व करायचं नाही जस्ट व्हॅल्यूज पुट करून बघायच्या ज्या पॉसिबल आहेत त्या चेक करायच्या तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर काय मिळेल 20 तर अशा प्रकारे आपण हे दोन सुरुवातीचे क्वेश्चन सेक्शन ए अशा
23 जानेवारी इव्हनिंग शिफ्टचा आहे क्वेश्चन, नक्की मला आठवत नाहीये. तर आपण सॉल्व्ह केलेले आहे. काही डाऊट असेल तुम्ही लिहू शकता. आणि याला सॉल्व्ह करायच्या आणखी बऱ्याच मेथड आहे. हे आहे असं काही कंपल्सरी नाही. या सिरीजला तुम्ही 1/7 ने मल्टिप्लाय करा, मग सबट्रॅक्ट करा, तरी तुम्हाला सोल्युशन मिळेल. ओके, तर परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी 1-2 क्वेश्चन सॉल्व्ह करूया आणि कंटिन्यू करत आपण पेपरमध्ये लवकरात लवकर सॉल्व्ह करूया. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नवीन टॉपिक सोबत, नवीन क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.